बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी समोर येते राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या संदर्भात। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी बारामतीत शरद पवारांची भेट घेतली आहे। या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर पाटील पवारांच्या भेटीची जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे। तर आता राष्ट्रवादीचे नेते बारामतीत जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून जशा चर्चा समोर येत आहेत तसं जयंत पाटील पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच पवार आणि पाटील यांची भेट झाली। तर या भेटीत नेमकी चर्चा काय झाली याचाच आता सवाल उपस्थित होत आहे। याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे। तर रुपाली, काय सांगाल, आता जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे, काय अधिकची माहिती? आज आपण पाहत आहोत की पुण्यामध्ये शरद पवार आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पोहोचलेले आहेत। दोघांमध्ये खरं तर बराच वेळ चर्चा सुद्धा झालेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बारामतीमध्ये कृषी ज्ञान केंद्र याचं एक सेशन आहे ते देखील सुरू आहे आणि त्याच्यामध्ये विविध संपूर्ण शेतीच्या संदर्भातलं हे सगळं प्रदर्शन आहे आणि त्याच भेटीसाठी खरं तर जयंत पाटील गेल्याचं कळत होतं। मात्र त्या दोघांमध्ये झालेली भेट आणि दोघांमध्ये झालेली चर्चा आता याच्याबद्दल देखील अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। दोघांमध्ये नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली त्याची एकदम अत्यंभूत अशी माहिती मिळालेली नाहीये। मात्र त्यांच्या या भेटीकडे खरं अनेकांचं लक्ष लागलेलं होतं, कारण की सध्या राज्यामध्ये आपण बघतो की विविध विषय चर्चेमध्ये आहेत। सोबतच आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत देखील अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगाने ही भेट महत्वाची ठरत आहे। जी धन्यवाद रुपाली दिलेल्या या माहितीबद्दल। तर जयंत पाटलांनी पवारांची भेट घेतली आहे, तर याच संदर्भातला एक रिपोर्ट पाहूयात। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही। ऐकलं, हे धक्कादायक विधान आहे पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं। जयंत पाटलांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील मोर्चात हे वक्तव्य केलं आणि त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळालं। मात्र या चर्चांवर पाटलांनी तातडीनं सफाईदारपणे स्पष्टीकरण दिलंय। राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही। त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। तर सांगायचा मुद्दा काय आहे की ती आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आलं असते आणि ते झाले असते खासदार। ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे। तुम्ही आंदोलन करा, आम्ही तुमच्यावर आहे, माझ्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्यांचा विश्वास नसतो आमच्यावर, असा माझा यापूर्वीचा अनुभव आहे। त्यांना म्हटलं की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही, कारण त्यांचंच ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं। त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असं काढण्याची काही आवश्यकता नाहीये। हे प्रकरण जयंत पाटलांच्या स्पष्टीकरणानंतरही थांबलं नाही। आता त्यात हसन मुश्रीफांनी पाटलांच्या नाराजीचं गुपित फोडलंय, तर काँग्रेसनंही पाटलांच्या नाराजीच्या चर्चांना दुजोरा दिलाय। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की। मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते। आता मला काय वाटतं की 5 वर्ष ही सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे। मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी। नाही, आता जयंत पाटील मोठे नेते आहेत, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, जरा आजकाल त्यांची नाराजी थोडी बहुत दिसते आहे। काय म्हणजे असं जाणवत आहे त्यांच्या बोलण्यातून, पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय हे आपण अंदाजच बांधू शकतो। पण जयंत पाटील जे फार सिनियर आहेत, 8 वेळचे आमदार आहेत, अनेक पदावर काम केलेलं आहे, आता त्यांना काय अपेक्षा आहे? यापेक्षा मला वाटतं हे सगळ्या वावड्याच ठराव्यात, या सगळ्यामध्ये काही तथ्य नाही। लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा रंगली आहे, मात्र त्याची कारणं काय आहेत पाहूया। राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदावरून असलेला सुप्त संघर्ष, साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत, विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य,
मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य, मंत्रिमंडळातील खुणावत असलेलं एक रिक्त मंत्रिपद. नेमकी जयंत पाटलांची हीच नाराजी हेरून अजित पवारांनीही सभागृहातच साद घातली होती. त्यावेळी जयंत पाटलांनी योग्य वेळेचा दाखला देत सूचक संकेत दिले. आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय. विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटलांची भाजपशी जवळीक वाढल्याचं चित्र आहे. जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही हजेरी लावली होती. तर आता मुख्यमंत्री फडणवीसांनीही जयंत पाटलांना अप्रत्यक्षपणे ऑफर दिली आहे. तर प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही जयंतराव, तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. पक्षांतर्गत कोंडी आणि खुणावत असलेलं एक रिक्त मंत्रिपद, त्यामुळे जयंत पाटील पवारांची साथ सोडणार की पक्षनिष्ठा कायम ठेवत पवारांना साथ देणार, याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट,